दीदा झाऱ्या झाऱ्या दी झाऱ्या. डिंकाला काय चिटकून बसलंय मैत्रिणींनो. आता तुझा मसाला घेऊन ये. मी ही डिंक सगळा तळून घेते आता. दीदी येतोपर्यंत होईल माझं. लागतोय काय लागतोय. पाठीमागे तुमचं ठेवलं. इकडे इकडे इकडं सांडशीच्या शेजारी. काय रे तुझं? काय त्याला काय म्हण नको. काय भाजलं ते? हे नाही हे मला बघितले तर भीती वाटते. का तर रे नानीने त्या दिवशी भाजून ठेवलं वाटेत आणि मला वाटलं शाबूस तांदूळ काय म्हणते त्याला काय असतं ती. काय झालं काय असतं घासलं नायलन चिवड आहे ना. सगळं तुपाचाच वास येतो अख्ख्या घरात. मसाल्याची एंट्री गेली आणि तुपाची एंट्री. मसाल्याचं बाहेर असतं तळ्यात. बरं चला मी आले जाऊन. अर्धा किलो तांदूळ तांदूळ तू मसाला लवकर घेऊन ये. बरं 1 किलो आणू अर्धा किलो आणू तांदूळ. आणि ते पैसे काढते 1000 रुपये दिल्यावर घेतले का? हा घेतलं सांग ना. काढते ना जरा त्यांचं सगळं नील कर म्हणजे. होय नील काय सांग ना. काय तांदूळ अर्धा किलोच लागतो. तुला काय आणायचं त्या? जा बाई जा डोकं नको माझं. मन 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 चला बाय. याची मेथी ना याची घातली होती 3 दिवस झाले. पेस्ट केली का त्याची? तुपात भिजाय घालावं लागतं. पेस्ट केली. हां तिचं वास येत नाही हवा. कडू लागत नाही ना. बरं बरं चालतंय चला बाय बाय बाय. पैसे काढले आणि आता मसाला झालाय कुठून त्यांचे पेमेंट द्यायचं ती राहिलेलं आणि इथं मसाला कुटतात डंक्यातला. मनीष ताई आलतं की सगळं पैसे. हो मसाला पण 3870 चालतं. मसाला कसा बन काय ग बाय काय शेंग सोलून द्यायची. आई कुठं काय कर मग कुठं काय आई कुठं ह्याला गेली काय दुबईला. काकी 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 मी म्हणलं कशाला एवढा आलाय. हा तर मशीन आहे काय म्हणतो. अव लय लाड केला ना तुम्हाला सांगते. हो का इथं बसतो तुमच्या शब्द कशाला ना ती. हो का इथं बसतो हित ना असं वगाळ येते तर मग हा तो का नाही. बरं ऐक ना पलीकडं जास्त आहे का कसलं झालाय काय माहिती. मिरची पावडर दिली का राहिलेली. अंधार पडला बर. त्याला कशाला बोलली होती. सांग ना. आता हे बघा मी कसा मसाला उचलते अर्ध्या गोणीतला. हो ताई हळू परत पोट दुकान. घरात बघ दिसते का इथं. तिथं नाही बघितला नाही का. मी कुठे बघते तेव्हा तू बघतेस ना. मस्त दमरलाय. वास किती छान येतो. आम्हाला फक्त उघडलं तेवढा एकदाच वास येतो. आताच वास येतो परत आम्हाला वासच येत नाही. ए सांडग 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 थोडे. हा काय झालं.
वासाने त्याला हे झालं ना ग. बरं चल घ्या आता झालं काम धंदाच बघते आता मी. मम्मी बी मी बी चला लागा घेऊ. उचलते का? ए डिगीतलं सामान घेऊन ये रे आत. मी लवकरच आहे. खायला लागतं ना. नाही मित्रांनो सगळं संपलेलं सगळं. सगळा मसाला एंड झालाय. कुठंच नाहीत ते सांडगेत. नाही मिरची पावडर सांडगेत अगं. मी कालच बघितले. तर भांडण आणायला पाहिजे होतं तेव्हा. हा. मिरची पावडर पॅक नाही करून ठेवली. हे काय करते? ही मेथीचं लाडू आहेत ना वायलं करायच्यात इथं 2 किलो. टोकी गुळ वापरते. कुठला? पट्टीचा ना. पट्टीचा गुळ ह्याच्याला ऑर्डर येत होते इथे मला. हा पूर्ण सेंद्रिय असतो एकदम प्युअर. असा काळा दिसतो बघा. ह्या कढईमध्ये इतकी लक्ष्मी ना मैत्रिणींनो. तुम्ही म्हणता ना आता हीच कढईपासून का सगळ्या बिझनेसची सुरुवात करता. तर ही माझ्यासाठी माझी लय मोठी लक्ष्मी आहे. ही घेतली होती कशासाठी माहिती का मम्मी ना. पाहुणं हे आले का नाही अचानकले मग कढई लागती मोठी भाजी. ह्या कढईतून माझा तुपाचा ह्याचा मसाल्याचा बिझनेस चालू झाला ना. तर आज दिवसाला 30 किलो मसाला फक्त ह्या कढईमुळे लागतोय. कारण का सुरुवात ह्या कढईमधनं केली मी. म्हणून मी ना मला काय माझ्याकडे पैसे नाहीत का. तू कसं राहतं एखादी लक्ष्मी असते बघा माणूस जपून ठेवतं. माझ्याकडे पैसे नाहीत का मोठी कढई आणायला. दुसरी एक आहे की लोखंडाची. पण माझी जी नवीन सुरुवात आहे ना कशाची काय करायची म्हणलं ना तर ह्या कढईपासून करते मी. ही मला लय लाभलेली कढई. कारण का मी माझ्या लग्न झाल्यानंतर ना स्वतःच्या पैशाच्या कमाईने काय घेतलं होतं 140 रुपयाची. तर ही कढई घेतली होती. किती? 140 रुपयाची. आणि ती कशासाठी घेतली होती का आता बापूंनी मला लग्नात दिलेली एवढीशी कढई. लय छोटीशी ती. आणि मग ते एवढीशा कढईमध्ये कुणी आलं ना तर भाजी पुरत नसायची. आणि मग मला वाटायचं आता मी करायचं कशात जास्त स्वयंपाक कुणी आलं. तर ही कढई घेतली होती. खूप आनंद झाला त्यावेळेस. त्या बिचाऱ्याला लय असं विनवून घेतली होती. विकाय येणार आहे दारावर घेतलेली कढई. ह्या कढईपासून सुरुवात केलेली ना मी. तो माझा धंदा ना बिझनेस बंद पडत नाही. लकी ती मम्मीसाठी. असं ते टाका आता ऑर्डर मसाल्याच्या ह्याच्या कुणाला ज्याला टाकायचे त्यांनी आणलाय भरून झाले वितळ करून. त्याचं पाक टाकायचं ना ह्यात. पाक कशात टाकायचं? आता ते काय करायचं ह्याचा अजून पाक करायचा राहिला. ह्याचा पाक करायचा आणि मग ही सामान ह्यात टाकायचं. अगं पण कसं? बस हे थोडंच आहे. थोडे वेळ. अगं ते डिंकाचं लाडू थोडंच करायचं तसं. हा 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 त्यातला थोडं टाकायचं का? मला वाटलं सगळं. हा पट्टीचा गुळ येतं मस्त एकदम काळसर. आणि ही मेथी आहे ती टाकायची त्यातमध्ये. ती मेथी ही तुपात भिजवलेली ना. कडू लागत नाही ना लाडू. तरी मी थोडंसं ते जातच मेथीवर जात आता ते 3-4 दिवस झाले भिजाय घातलेलं. पण ते थोडं कडू लागतंय. थोडं लागणारच. मेथीचे लाडू नाही तर लय कडू लागतात. तोपर्यंत इथं मी बिर्याणीचं सामान आणलंय. माझी आई आहे ना काहीच खात नाही दुसरं. होय होय. गणेश तुला किती वेळा लावायचं सांगितलं होतं लावलं नाही. कपड्याच्या गड्या घाल आता. मी परत सांगणार नाही तुला सांगतेय. आमच्यात असं पण असतं. मग मी काय करू? त्यांना कुठं कळत एक तर ते डाटा व्हायला घालून तुझ्याकडे आला तो व्हिडिओ बघायला. नाही काय म्हणत मी गणेशच म्हणते. मग ठीक आहे. आणि मी काय करू? तू काय नको करू. तू ती पटापटा हे कर राडावर आणि हे कर भांडी घासून स्वयंपाक. भांडी घासून बिर्याणी कर. नाही तर आधी बिर्याणी कर. मला लागली भूक. कोशिंबीर आवडती आमच्यात कोणाला तरी. मलाच आवड. कोणाला तरी लय आवडते कोशिंबीर. म्हणून मग कोणाचं तरी अकाउंट मध्येच पैसे घेऊन कोणाला तरी बिर्याणी खाऊ घालायची. कोणाला? हा 3870 चालतो. आणि तुम्हाला 3000 काढायला लागलं होतं. आणि मग इकडे बिर्याणीचं सामान आणायला पैसेच नाही. मग विकास काकांनी त्यातून सामान घेतलं आणि त्यांना म्हणलं कॅश द्या. मग तिथून मंडई घेतली.
नको त्यांना बिचाऱ्यांना. कोशिंबीर आवडती. आवडते दीदी आता बिर्याणी केलेली दाखवी ना बाय सगळ्यांना. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मस्तच असतात. तर आमच्या दीदीने आज बिर्याणी करते. तर तुम्ही म्हणत असता आज गणूने पॅटर्नच वेगळं केलाय. आपला पॅटर्नच वेगळा आहे. तर मित्रांनो, मी अगोदर म्हणायचे व्हिडिओ सुरू करताना मी म्हणायचे बोलून द्या. आणि मी म्हणायचे मित्रांनो, हाय मित्रांनो, कसं चाललंय सगळ्यांचं? बरं चाललं असतं असं म्हणायचं. आणि आता मी असं म्हणतो, नमस्कार मित्रांनो, कशा आहे सगळे? मस्तच असतात. तर एकंदरीत आमच्या घरी चाललाय बिर्याणीचा बेत. वेज बिर्याणी खायची. कुणी डिंकाचं लाडू आहेत ना, लई मजबूत बांधावं लागतं. काय होतं, बांधतच नाही ते. बघा कसं मम्मीला का पोला आंटीवाने फोन केला का? ह्याची क्लिअरली तेवढं करायचं तेवढं करायचं. एवढं मित्रांनो, एवढं इतकं करायचं, इतकं करायचं. इतकंच करायचं बघा. मम्मी ऐक ना ग, तू पोला आंटीवाने फोन घे ना. आता तू काढतोस का व्हिडिओ का? मार आहे तुला. अरे अजून झालं काय? अरे काय होतंय? अगं मी असं म्हणते, पोला आंटीवाने फोन घे ना. मला आवडतं ग हे ना, गरम गरमच मिश्रण आहे ना, उली 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 हे करून बांधावं लागतं. जरा जरा ह्याचा लाडूच येत नाही. काय साखरेची पावडर करायची अजून एक किलोची. वापरून जमत नाही. खाली खोबऱ्याचे लाडू असतात ना, खाली गोड असते ना, त्याच्यामुळे त्याला गुळ वापरून लई जमत नाही. चला तर मित्रांनो, माझा हात दुखून आला. चला तर मित्रांनो, बाय बाय. बाय बाय. मैत्रिणींनो, तुमचं काय नाही, तुम्ही नुसतं म्हणत जा गणूला व्हिडिओ काढायला जा का, आणि नुसतं टुकू टुकू बघत जा. गणू मित्रांनो म्हणतो तुम्ही बघा बघत. भावांना, बहिणींना आणि दोस्तांना बघायचं. गणू का मैत्रिणींनो आणि नाही लागला का नाही, आपण तासायचा त्याला. तुम्हाला सांगते करून तासायचा. मित्रांनो, हा दूध पडावलेले पनरपुड्यावर 104, तिथं 104 असणार आहे, 103 आलंय. आश्चर्य एकच मित्रांनो. चला तर व्हिडिओ संपू आपण. येतो माझा हात दुखून आला. बाय बाय. दिसते का मी दिसते? तू काही नाही दिसलं तरी चालेल. मॅडमचं आहे ना, पैसा मॅडमचं पण आहे ना, तिरुपती गोयावाने 7 वाजलेत का? येणार आहेत का? हे कोण आले? हे कोण आलंय आमच्या घरी? हे कोण आलंय आमच्या घरी? चला तर मित्रांनो, आमची मम्मी कोणतरी बघ दाखायची कशी लसती. चला तर मित्रांनो, मम्मीच्या त्यांच्या हातात चालले. व्हिडिओ पण कर. ठेवली तू फक्त खायचं काम कर बाबा. तोच व्हिडिओ काढणार. तुला म्हणतोय तूच काम कर फक्त. लाडू खा सगळं खा. तर हे असं एकंदरीत आता वाजले असतील 8:30 वाजत आले. आमचं असं चाललंय बघा. आज 8:30 वाजेपर्यंत असं चाललंय. आता ती चांगला 11 तरी वाजता लाडू बांधायचे.
तेवढी मेथीचं केलं 2-2.5 किलोचं वेगळं. आता ओके सुंटवडा वेगळा, आता ही वेगळं, कोणाला कशाचं असं तेव्हा ह्या गोष्टीवरती आजचा व्हिडिओ. आकाच्या हाताला चव आहे का ना गं? कशाची चव ही तर माझी पाक चव. मला व्यायाम करायला जायची गरजच नाही आता. नाही सिरियसली करायची गरज काय करायची गरज नाही व्यायाम. सकाळपासून तुमचं ऑन ड्युटी चालू हे प्रतीक्षा. सकाळपासून ऑन ड्युटी चालू ते असू दे. अगं ते उद्याच्याला राडायचं करायचं ना. आता कर ह्या गोष्टी. बाय बाय. बाय बाय मित्रांनो. ही डिंक कण पडला होता माहिती. 1 किलो डिंक आणला. कुणा सासरे तुझे चुलताय का सासरा? गुळ मिळला का? गुळाचं दुकान बंद होतं त्या पट्टीच्या गुळाचं. मग ह्यो आणलाय. ह्यो पण नैसर्गिक आहे ना, रासायनिक रहित आहे. हा पण हा पिस्ता हे तुला म्हणा का म्हणजे त्याच्यामुळे ती ठुलत बाजाराची टाका. आणि मटकीची डाळ. आणि आमच्या इजुनाला धन्यवाद बरं का, सगळं घेऊन आलं. तिकडे कॅमेरा 1935 रुपयाचं आणलं. पिस्ता हा 900 रुपयाचा पिस्ता आहे मैत्रिणींनो. किती? 900. हो का? एवढं दाखवता येईल मनीषा आहे. 8 किलो आहे ना पिस्ता. दाखवा इकडे कसं आणलाय तुम्ही. असं येतं का असं डायरेक्ट नाही करत त्याला. मटकीची डाळ आणली. आणि हा गुळ नाही का? आप्पाचं का? काय ही अर्धी पिस्ता टाकल्याशिवाय चव लागत नाही. पिस्ता नसल्यावर कसं काय करायचं. आता मामाला शाकर मला किती पाणी तिकडून. ही हळद, इथं सांडगे. फायनली बरोबर 10 वाजून गेलेत माझ्या मैत्रिणींनो. घड्याळ बंद आहे, तुम्हाला दाखवते मी. हे सांडगे इथं आणून ठेवलेत. इथं हे वायले असतात. हे बघू शकता. अगदी जवळ घेऊन दाखवते. बघू शकता. आणि आता लाडू बांधून झाले नाही आहेत. फक्त मिश्रणच मी कधी 6 वाजल्यापासून तुम्हाला सांगते ती सगळं मिक्स करते. 6, 7, 8, 9 आणि 10. फायनली तुम्हाला सांगते एवढं मिश्रण सगळं काजू, बदाम, पिस्ता, गूळ, खारीक, खोबरं हे सगळं एकत्र केलं. आणि मेथीचे लाडू फक्त झालेत बांधून. तुम्हाला सांगते 2 किलो आहेत ते. पोरांनी खाऊन तेवढं राहिलं. खातात ना पोरं. आणि ही काट्यावरती माझं सगळं मापून असतं, कारण का मी बिगर मापता कुठलीही गोष्ट करत नाही. अंदाज पंचे. तर हे असं राडा पडलाय बघू शकता एकंदरीत. आणि गणाचं जेवण झालंय आमच्यात. आता आमचा गणा झोपण बघा. जगातली सगळ्यात सुखी माणसं आमच्या घरात गणी माणसं असतात. आमच्यात फक्त गणाला टेन्शन नसतं, निवांत असतं सगळं. आणि मोबाईल कुठे दाखवतो का जरा मोबाईलमध्ये किती वाजले तर. ही कपडे तिकडे घेऊन ठेवू. आणि इकडे केलेली आहे लेकीने बिर्याणी आणि कोशिंबीर. आता सगळ्यांची जेवणं झालेत. मी आणि माझे लेक राहिलोय आम्ही. मोबाईल कुठे तेवढा दाखवतेस का किती वाजलेत बघायचं जरा आम्हाला. आणि तिकडल्या घरात लाडू केलं ना, इकडल्या घरात सुद्धा कमून पायराची टाकतं. मला काय माहीत नाही, पण एवढंच टाकतं. मी ह्या घराला कलर देऊन घेणार आहे अक्षरशः. बरोबर 9:58 म्हणजे 2 मिनिटामध्ये बरोबर 10वर काटा जातोय. आता 10 नंतर ना आम्हाला हे असं एवढं काम करायचं आहे बघू शकता. आणि मसाला तर ठेवलाय आणून, तुम्हाला तो पण दाखवला मी. इथं मसाला आहे. आणि गणेशला कपड्यांच्या घड्या घालायला लावल्या. गणेशने ह्या अशा घड्या घातल्यात इथं. एक पॅन्ट तिकडं, एक ड्रेस दिदीचा इकडं, एक ड्रेस तिकडं. आज दोन्ही घरातली तेवढाच राडा आहे, कारण का मला वेळ. आणि पप्पाची कपडे तर मशीनला लावायचे राहिले. आल्यावर अजून बोलणं खायचं या.
आणि माझे कपडे ही असे आणून टाकलेत त्यांनी. असाच बेडवर पसारा पडलाय. पैसा हा सुखाने येत नाही. तुला दाबते कशाला? ही म्हणजे असं चुपून ठेवलं म्हणजे राहतं. अगं हे हात पांढरं दिसतंय थोडं. ते रिअलमध्ये पिवळं दिसतंय. फिल्टर लागलं सांगायला. सांग गोरं दिसायला लागलं का पीठ? पीठ गोरं दिसायला लागलं. आतमध्ये जरा जास्त पिवळं आहे रिअलमध्ये. ही हळद बनवलेली आहे ना, चाळून बनवून. भूक लागली आहे पाहिजे एवढ्याची मला. पाच बिर्याणी आहे का संपली कधी? पेजमधली गणेशने खाल्ली का सकाळी? नव्हतीच शिल्लक. पप्पा खाल्ले ना. झालं बघा आता पीठ बीठ मळून. आता थोडंसं खाना देवाला देवपूजा करते. स्वयंपाक झाला. थोडंसं जेवण करते देवपूजा करून आणि मग हो काही मिश्रण बघा एवढ्याचं लाडू बांधायचे. ठेवून द्या, राडा नका करू, ठेवून द्या. मसाला अजून 30 किलो मापायचा आहे. आणलाय रात्री करून तो. पत्ते लिहायच्यात, शेंगदाण्याचे लाडू करायचे, हळद बारीक करायची, लसणाची चटणी करायची. खम ऐकूनच बोंडी काय 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 साहेब म्हणते ते. आता सगळे वेळ देतात मला 4-4, 5-5 दिवस. मी नाही लई ताण घेत. मला जसं उरकत तसं. ही ना रात्री ही एवढं लाडू बांधल्या 2-3 किलोची. ती माझा हे हात सगळा मला दुखतो यावं. हिथनं जे ताप आलाय ते ही एवढं दुखतंय. ताप हाताला ताप आलाय का? ह्यो हात लय दुखतो कारण का ह्या हाताला जास्त त्रास होत नाही लाडू बांधा. ह्या हाताला लय होतोय. आणि डिंकाचं लाडू ना फेस काढतात असं बनवत नाही तर सुट्ट खोबऱ्यामुळे खारीक खोबऱ्याचा लाडू आहे. शेंगदाण्याच्या लाडूपेक्षा बारीक आहे. पैसे किती होत असं तुमच्याकडून त्याच्यामुळे ती तशी क्वालिटी पण द्यावी लागते ना. तुम्ही म्हणला पाहिजे कष्टाचं चीज झालं. पैसे गेलं पण लाडू आलं. आता चला बाय. सगळ्यांना देवपूजा करते आहे.